विटा वाहतूक नियंत्रण कक्ष नवनिर्वाचित सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग झेंडे साहेब यांची विटा पोलीस ठाणे वाहतूक नियंत्रण कक्ष या ठिकाणी पदभार स्वीकारल्यानंतर विटा N24 न्यूज चॅनलशी मुलाखत देताना म्हणाले की विटा शहरातील दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना आवाहन केले, अल्पवयीन कमी वयातील शालेय व कॉलेज विद्यार्थ्यांनी आपल्याकडे दुचाकी व चारचाकीचे लायसन्स नसताना आपण कोणत्याही पद्धतीचे रस्त्यावरती वाहन चालवू नये। जर त्यातूनही एखादा अल्पवयीन चालक वाहन चालवताना सापडला तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल। शिवाय विटा शहरात ट्रिपल सीट दुचाकीवरून निदर्शनास आल्यास किंवा सापडल्यास अशा दुचाकीवरती सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात येईल। मद्यप्राशन करून रस्त्यावर कोणतेही वाहन चालवताना सापडला तरीही त्या चालकांवर कारवाई केली जाईल, असे आवाहन विटा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पद्मा कदम मॅडम यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विटा वाहतूक नियंत्रण कक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग झेंडे साहेब यांनी केले। विटाहून N24 मराठी न्यूजसाठी विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार। विटा वाहतूक शाखेतर्फे विटा शहर आणि तालुक्यातील सर्व वाहन चालकांना विनंती करण्यात येते की त्यांनी वाहन चालवताना वाहनाची आवश्यक कागदपत्रे आहेत ती जवळ बाळगावीत। वाहनाचे लायसन असेल तर वाहन चालवावे। जे अल्पवयीन मुलं आहेत, जी कॉलेजला आहेत, जी ट्रिपल सीट चालवतात, रॅश ड्रायव्हिंग करतात, त्यांना मला समज द्यायची आहे की यापुढे असं कोणतंही रॅश ड्रायव्हिंग खपवून घेतलं जाणार नाही आणि नियमानुसार रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या, ट्रिपल सीट जाणाऱ्या आणि अल्पवयीन असतानासुद्धा वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली जाईल। अल्पवयीन वाहन चालकाबाबत कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली असून आता तो जास्त कडक करण्यात आलेला आहे। त्यामुळे अल्पवयीन वाहन चालक आणि वाहनाचा मालक दोघांवरही मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई होते। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून इतरही चारही दिशांना जाणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्याच्या बाजूला वाहन पांढऱ्या पट्ट्याच्या बाहेर करावे। पांढऱ्या पट्ट्याच्या आतमध्ये जर वाहन उभा केलं तर त्याचा फोटो काढून ऑनलाईन दंड करण्यात येईल। यासाठी मी गेली 4 ते 5 दिवस झालं कंटिन्यू शहरामध्ये पेट्रोलिंग करून वाहन चालकांना रोडवरती वाहन उभा न करण्यावर आवाहन करीत आहे। यापुढे आवाहन करण्याबरोबरच जे वाहनं वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने रोड उभा असतील त्या वाहनांवर नियमानुसार दंड आकारण्यात येईल। त्याचबरोबर इतर ज्या मोठे हेवी वाहनं आहेत, इतर जे मल्टी ॲक्सेल वाहनं आहेत ती शहरातून जात असतात, त्यांनाही रोड काही ठिकाणी अपुरा असल्यामुळे अडथळा होतो। हा अडथळा होऊ नये, रोड पूर्णपणे क्लिअर राहावा असं आमचं धोरण आहे। त्याचबरोबर वाहन चालकांनी दारू पिऊन वाहन चालवलं तर अतिशय कडक कारवाई केली जाईल। त्यांना नियमानुसार त्यांच्यावरती खटला भरून कोर्टात सादर केला जाईल। आणि त्याचबरोबर बरेचशी वाहनं वारंवार सांगूनसुद्धा जर त्यांनी वाहनं रस्त्यावरून हटवली नाहीत तर भारतीय दंडसंहिता 283 नुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून कोर्टात दोषारोपपत्र सादर केलं जाईल। वारंवार आमच्या अनाऊन्समेंटद्वारे विनंती केलेली आहे, त्यातून सुधारणा झाली नाही तर आम्ही नियमानुसार दंड करू। सुरुवातीचा दंड 500 रुपये आहे, नंतर 1000 रुपये आहे आणि एवढं करूनही जर ऐकत नसतील तर त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू। विटा बसस्थानकच्या आवारामध्ये खाजगीकरण पार्किंग नसल्यामुळे अनेक ठिकाणी बसस्थानकच्या आवारामध्ये बसेस लावले जातात। याबद्दल आपण तिथंही वाहनधारकांना काय सूचना देईल खाजगी वाहनाबाबत? खाजगी वाहनांना मी आता नेमक्या कोणत्या बसेस थांबतात, कोणत्या वेळेत थांबतात त्याचं थोडं चौकशी करून त्यांना नियमानुसार जर त्या वाहतुकीस अडथळा होण्यासारख्या थांबत असतील तर त्यांना दंड करण्यात येईल। नमस्कार, N24 मराठीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या विशेष घडामोडी।